नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। खरं तर सगळ्यांना सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग। आणि आता सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। खरं तर रेग्युलरचा जो काही आपला सायली फॅशन डिझायनर या चॅनलवरचा व्हिडिओ असतो तो शूट करून झालेला आहे। एडिटिंग वगैरे व्हॉइस ओव्हर हे सगळं बाकी आहे, बट फक्त व्हिडिओ शूट केलेला आहे। बाकीचं मी दुपारनंतर करेल आणि म्हटलं चला तुमच्यासोबत एक व्हिडिओ सुद्धा शेअर करावा। खरं तर घरातली कामे बऱ्यापैकी झालेली आहे आणि थोडीफार छोटी मोठी बाकी आहेत, बट असो ती मी जरा नंतर कंटिन्यू करेल। आणि आज खरं तर आता मला तुमच्यासोबत ना एक छोटीशी शॉपिंग शेअर करायची आहे। खरं तर शॉपिंग कशासाठी केली तर हे मी तुम्हाला पुढे सांगतेच। खरं तर ना आता माझा बर्थडे आणि माझी अॅनिव्हर्सरी दोन्ही एकाच दिवशी असतं आणि आता माझा बर्थडे जवळ येतोय, म्हणजेच बर्थडे आणि लग्नाची अॅनिव्हर्सरी असं दोन्ही सोबतच म्हटलं तरी सुद्धा चालेल। दरवेळेस खूप उत्साहामध्ये मी अॅनिव्हर्सरी बर्थडे सेलिब्रेट करते। खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू असतं, असं करू तसं करू, म्हणजे घरातच आम्ही सेलिब्रेट करतो, पण मग शॉपिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप उत्साहाने मी करत असते नेहमीच। कोणाचाही बर्थडे असो, मिस्टरांचा असो, श्रीचा असो, घरात जरी सेलिब्रेशन करायचं असलं तरी थोडंसं प्लॅनिंग हे म्हणजे फक्त आम्ही फॅमिली म्हणून तरी काहीतरी एन्जॉय करूयात की छोटं मोठं सेलिब्रेशन करू असं प्लॅनिंग असतं, बट ह्या वेळेस असं काहीच केलं नाही। खरं तर ना तसं बघायला गेलं तर ह्या वेळेस मला अजिबात मूड नाहीये बर्थडे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचं, कारण की आता बऱ्याच जणांना माहितीच आहे। ऍक्च्युली तसं मी कोणाला काही सांगितलेलं नाहीये, पण ठीक आहे, काही अशी दुःखद एक बातमी किंवा अशी एक घटना घडली की त्यामुळे आता काहीच करण्याची इच्छा नाहीये। पण कसं असतं ना की कितीही काही झालं तरी काही गोष्टी मागे सोडून आपल्याला पुढे जावंच लागतं, त्यालाच आपण आयुष्य म्हणतो आणि आयुष्यात सुखदुःख चालू असतं। बट असं दुःख नको, पण ठीक आहे चला आता तरी हळूहळू सावरायचं आहे, कारण की आई वडिलांना सुद्धा आधार द्यायचा आहे आणि पुढे जायचं आहे। त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे खरंच मला आता हे सेलिब्रेशन वगैरे काही करायचं नव्हतं, शॉपिंग वगैरे, पण मिस्टरांचा खूप फोर्स चाललेला होता की असं आता जे झालं ते सोडून पुढे जाऊयात। असं थोडंसं जोपर्यंत आपण पुढे जाणार नाही तोपर्यंत काही गोष्टी निघणार नाही मनातून, काही विसरता येणार नाही। ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर काही गोष्टी अशा असतात की त्या आपण कधी विसरू शकतच नाही, पण तरी सुद्धा ते सावरून पुढे जावं लागतं। आता माझा मुलगा पण आहे, त्याचं रुटीन, त्यांचं रुटीन, हे सगळं आपल्याला बघावंच लागतं। आपण कितीही काही म्हटलो, कितीही दुःख येऊ, काही असो, पण आपल्या घरातल्या काही जबाबदाऱ्या असतात की त्या आपल्याला पार पाडाव्याच लागतात। आणि असो देव पण शक्ती देतो आपल्याला त्यातून बाहेर निघण्याची। आणि मग खूप असं मिस्टरांनी समजवलं आणि श्रीचं पण की आई तुझा बर्थडे, आपण केक आणू, असं करू तसं करू। म्हटलं ठीक आहे चला आता करूयात आता थोडंसं मूव्ह ऑन काही गोष्टींमधून। आणि मग खरं तर बर्थडे आणि अॅनिव्हर्सरीसाठी शॉपिंग झालेली आहे, सो म्हटलं चला ती छोटीशी शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करावं। तुम्हाला कशी वाटली नाही मला पुढे सांगा, मी तुम्हाला दाखवते। आणि खरं तर ही संपूर्ण शॉपिंग मी तुळशीबागेमध्ये केलेली आहे। बऱ्याचदा मी बऱ्याचशा गोष्टी तुळशीबागेत घेत असते, पण आज काय घेतलं तर ते मी तुम्हाला दाखवते। सो चला मग बर्थडे अॅनिव्हर्सरी दोन्ही कंबाईन एकाच दिवशी असतं, सो त्याचं मग तुम्हाला मी शॉपिंग दाखवते, ठीक आहे। सो बघा मग आता वन बाय वन दाखवते। खरं तर मी एक ड्रेस पण घेतलेला आहे, त्याआधी मी तुम्हाला दाखवते की मी एक पर्स घेतलेली आहे। खरं तर ना ही पर्स असं ठरवून काही घेतलेली नाहीये, पण मला आवडली त्यामुळे मग घेतली। तर बघा अशी पार्टीवेअर टाईप पर्स आहे, यामध्ये ना गोल्डन सिल्वर असे वेगवेगळे कलर्स होते, पण मी हा जरासा बेबी पिंक टाईप जो होता ना तोच घेतला। त्याला असं आहे बघा, म्हणजे तुम्ही अशी वन साईडही घेऊ शकतात आणि जर का तुम्हाला फक्त असं शॉर्ट हँड असं घ्यायचं असेल ना तर तुम्ही तसंही घेऊ शकतात, म्हणजे दोन्ही पॅटर्नने तुम्ही यूज करू शकता। तुम्हाला जसं यूज करायचं असेल तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, ठीक आहे। आणि ना खरं तर अशी छान अशी फंक्शनला वगैरे छान दिसते, कुठे आपण कुठे फंक्शनला गेलो, कधी साडी घातली किंवा पार्टीवेअर ड्रेस असेल, पार्टीवेअर साडी असेल, त्यावर अशी पर्स छान दिसते। माझ्याकडे बऱ्याचशा व्हरायटीच्या पर्स आहे, पण ना अशी मला ना मागे पण एकदा घ्यायची होती, पण कसं जास्त यूज होत नाही, सो त्यामुळे मग मी जरा स्किप केला आणि काही घेतलं नाही। पण ही मला जरा आवडली तुळशीबागेमध्ये, सो म्हणून मग मी ही एक पर्स घेतलेली आहे, म्हणजे ठरवून न घेता आवडली म्हणून घेतली। सो ही पर्स तुम्हाला कशी वाटली तर ते मला नक्कीच कमेंट करून कळवा। हे बघा असं बटन आहे, यामध्ये नाही काही तर आपला मोबाईल, थोडेसे पैसे वगैरे बसू शकतात, जास्त काही स्पेस नाहीये, बट दिसायला छान लुक येते जी आपण फंक्शनसाठी यूज करू शकतो अशी, ठीक आहे।
सो मग ही पर्स कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्यानंतर आता स्पेशली बर्थडे आणि अॅनिव्हर्सरीसाठी कुठला ड्रेस घेतलेला आहे सो ते तुम्हाला मी दाखवते. तर तुळशीबागेमध्ये ना खूप सारे दुकान आहे. तुळशीबाग अशी गोष्ट आहे की तिथे तुम्ही गेले ना तर कितीही शॉपिंग केली ना तरी कमीच पडेल. आणि तिथे खूप सारे शॉप्स आहे वेगवेगळे, खूप सारे व्हरायटी मिळतात आपल्याला, कलर्स वगैरे. तर तुम्ही म्हणजे जवळजवळ सगळे शॉप असल्यामुळे काय होतं की आपल्याला सगळ्या शॉपमध्ये चेक करता येतं. सो मग मी खरं तर हा ना बाहेर लावलेला ड्रेस असतो ना डेमोसाठी बघा, तर तो आहे. आणि मला म्हणजे मी यामध्ये खरं तर कलर्स बघितले, पण मला ना तो बघितल्यानंतर असं वाटलं एवढे कलर्स ऑप्शन होते याच्यामध्ये, 4 कलरचे ऑप्शन होते, पण मला हा कलरच आवडला. मला म्हणण्यापेक्षा माझ्या मिस्टरांना, खरं तर ना हा जो काही ड्रेस आहे हा माझ्या मिस्टरांच्या चॉईसचाच आहे. मी काही त्यामध्ये जास्त चॉईस केलेली नाहीये. तर बघा ही ओढणी आहे, अशा पॅटर्न मध्ये आपल्याला टाकता येईल बघा. तर हे जर अशी ओढणी जर टाकली ना तर आपल्याला हार वगैरे काहीही वेअर करायची गरज नाहीये. फक्त छान असे मोठे कानातले घातले तरी ड्रेस मस्त दिसेल. तर हा येलो कलर आहे, माझ्या मिस्टरांना हा कलर आवडला. सो म्हटलं असो कधीतरी त्यांच्या चॉईसचं पण घेऊयात, आणि तेच घेणार होते बर्थडे अॅनिव्हर्सरी स्पेशल, तर म्हटलं असू द्या. तर आता मी तुम्हाला दाखवते. खरं तर हा जो काही ड्रेस आहे ना हा कॉर्डसेट टाईप आहे. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही त्याला कॉर्डसेटही नाही म्हणू शकत, प्लाझोचा सेट आहे पूर्ण, इथिक सेट आपण म्हणतो ना तसा. तर हा बघा हा टॉप आहे, छान असं टिकली वर्क वगैरे आहे. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही फंक्शनला किंवा असं स्पेशल डे हा वेअर करू शकतात. आणि हा ड्रेस सुद्धा माझ्या मिस्टरने मला स्पेशल डे साठीच घेतलेला आहे. बघा इथे असं छान आहे, इथून छोटासा कट आहे आणि खूप छान वेगळ्या पॅटर्नचा आहे. थोडासा मला अल्टर करावा लागणार आहे. स्मॉल साईज नव्हती त्यांच्याकडे, मीडियम पण नाही, यल पासून होतं, मीडियम यल. मग मीडियम मध्ये हा कलर नव्हता, सो त्यामुळे हा घेतला. म्हटलं चला माझ्याकडे मशीन आहे सो मी अल्टर करू शकते. आणि याला ना पाठीमागे खरं तर नॉट पण आहे, त्यामुळे खूप काही अल्टर करण्याची गरज नाहीये. यामध्ये स्लीव्स पण दिलेले आहेत, बट मला असं वाटतंय की याचा शोल्डर बऱ्यापैकी मोठा आहे, त्यामुळे मग स्लीव्सची गरज नाहीये. असा हा ड्रेस जरा जास्त छान दिसेल, कारण की स्लीव्स ना एकदम रेग्युलर आहेत, ते बघा सिंपल आहेत येलो कलरच्या. आणि हा जो काही आहे ना तर हा टॉप छान असा वर्कवाला आहे, तर त्याला एकदम सिंपल अशा स्लीव्स अजिबात उठून दिसणार नाही. जर स्लीव्स लावलं तर ह्या ड्रेसचं लुक जाईल असं मला वाटतंय. बट तुम्हाला काय वाटतंय तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा, कारण माझ्याकडे आता कमी टाइम आहे हा ड्रेस सुद्धा अल्टर करण्यासाठी. सो लवकरात लवकर कमेंट करून मला कळवा की हा स्लीवलेसच छान दिसेल की अल्टर केल्यावर, म्हणजे स्लीव्स लावल्यावर छान दिसेल. असं थोडं नॉर्मल मी फिटिंग करेन, जास्त काही करण्याची गरज नाहीये. इथे आपण टाईट करू शकतो, ठीक आहे. सो असा हा टॉप आहे, इथे छोटेसे बघा लटकन आहे, सिंपलच आहे. त्यानंतर यावरची ना पॅन्ट दाखवते. तर ही ना सर्क्युलर प्लाझो पॅन्ट आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त मला दाखवता येणार नाही. बघा इलेस्टिक वगैरे आहे, इथे चेन आणि हुक आहे, साईड चेन, आणि खूप सारा घेर आहे बघा, तुम्ही बघू शकतात. मी म्हटलं ना की ही आहे सर्क्युलर प्लाझो आहे, तर खूप छान असा सर्क्युलर प्लाझो. आणि हा मस्त असा क्रॉप टॉप म्हटलं तरी चालेल, क्रॉप पण नाही म्हणताय ना, पण थोडा वेगळ्याच पॅटर्नचा आहे, पेपलन टॉप कसा असतो ना त्या टाईपमध्ये, वेगळाच युनिक असा सेट आहे हा. आणि खरं तर ना हा जो काही ड्रेस आहे ना अशा पॅटर्नचा ड्रेस माझ्याकडे तर नव्हता, आणि हा बाहेर असा लावलेला होता ना, सो आवडला. मग यामध्ये बघा राणी कलर होता, मेहंदी कलर होता, मोरपंखी कलर सुद्धा होता, आणि हा येलो कलर, असे टोटल 4 कलर होते. बघितले सगळे कलर्स बघितले, पण म्हटल्याप्रमाणे मिस्टरना हा येलो कलर जरा जास्तच आवडला. आणि असंही कधी कधी कसं असतं ना, डेमोला लावलेला पीस ना हा जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतो असंच बघण्यापेक्षा, आणि मग ते तसंच झालं. तर हा जरा जास्त छान दिसत होता, सो ते बोलले की नाही असं ते येल्लोच घे, येल्लो छान दिसतोय. मी पण म्हटलं ठीक आहे चला घ्या, तुमच्याच मनाने घ्या, कारण की मी म्हटल्याप्रमाणे एवढा मूड नव्हता, पण मग त्यांचं पण मन राखणं खूप गरजेचं होतं. सो म्हटलं ठीक आहे चला, कारण बऱ्याचदा असं होतं मी शॉपिंगला गेलो ना, कसं असं मनापासून शॉपिंग करतो त्यावेळेस आपण आर्ग्युमेंट करतो की नाही हा कलर नाही आवडला, हा पॅटर्न नाही आवडला, ही डिझाईन नाही आवडली. बट ठीक आहे, हा ड्रेस तसा छान आहे, कलरही छानच आहे, म्हणजे मला तर आवडला आहे. तर तुम्ही सांगा, पण असं म्हणजे खूप मी त्यांना काही अपोज केलं नाही की नाही हा कलर नाही छान वगैरे, त्यांना आवडला सो मी घेतलेला आहे. नाही तर बऱ्याचदा आमची चॉईस कधी मॅच होत नाही, डिझाईनचे होणार नाही किंवा कलरचे पण होत नाही, बऱ्याचदा तरी असं होतं. तुमच्या बाबतीत असं होतं का नक्कीच कळवा. आणि कधी कधी मग मी पण असं विचार करते की ठीक आहे चला कधीतरी त्यांच्या चॉईसचं पण घ्यावा, नेहमीच आपण आपल्या चॉईसचं घेतच असतो. असं तर बघा, मग अशा पद्धतीने हा आहे माझा बर्थडे आणि अॅनिव्हर्सरीचा ड्रेस. आणि म्हटल्याप्रमाणे मी ही एक पर्स शॉपिंग केली, बाकी जास्त काही केलं नाही. जरा मूड पण नव्हता, पण ही पर्स दिसली म्हटलं असो, आणि हा ड्रेस एवढाच घेतला आहे, जास्त काही नाही. ज्वेलरीचा विषय घेतला तर माझ्याकडे खूप साऱ्या ज्वेलरीज आहेत, इयरिंग्स आहेत, सेट्स वगैरे आहेत,
बँगल्स आहेत. सो त्यामुळे मग असं घेण्यासारखं काहीच नव्हतं जास्त. सो मग मी काही घेतलं नाही. बघूयात आता माझ्याकडे अवेलेबल जेवढी ज्वेलरी आहे त्यातली ह्या ड्रेसवर कशी कुठली मॅच होते. आणि ओढणीचं पॅटर्न असं आहे की तिथे खरं तर ना कुठलाही सेट वगैरे घालण्याची गरज नाहीये. फक्त छान असे कानातले बघूयात आता कुठले माझ्याकडे आहे त्यातलं कुठलं मॅच होते. ठीक आहे. सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच आपण थांबूयात. आणि तुम्हाला हा ड्रेस पर्स वगैरे हे कसं वाटलं तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर मी तुम्हाला विचारलं आहे की ह्या टॉपला मी इथे स्लीव्स लावू की नाही, तर ते पण मला नक्कीच कमेंट करून कळवा. कारण की मी पण थोडी कन्फ्युज आहे आणि म्हटल्याप्रमाणे आता माझा बर्थडे येतोय त्यामुळे मलाही टाइम कमी आहे. तर झटपट तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा की मी काय करू. ठीक आहे. सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.